एवढा मोठा पूर्व विद्वानांचा की छोटे मोठे ग्रंथ मला बोलत नाही. संत हे देव आहेत म्हणून. संत तेची देव, देव तेची संत, असे वेदचारी बोलत ती. वेदचारी 13 वर्षा मुक्ताईनं मा जपित बी चांग देव, देवाचा ठाव नाही कळाला. 13 वर्षाच्या मुक्ताईबाईनं त्याला देव दाखविला. त्याला 13 वर्षाच्या मुक्ताबाईंनी चांगदेव एवढा मोठा महान जिवंत मेलेली माणसं जिवंत करायचा झोपतून उठल्यानंतर. ती म्हणली इतका वेळ कशाला लावायला पाहिजे, इतकं तू कधी उठणार कधी, मी लगेच जीवन करते. सगळ्यांना जीवन केलं. 13 वर्षाची मुक्ताबाई. कोरडा पाषाण ठरवलं तिने त्याला. चांगदेव किती महान होता. रामेश्वर भट हा जगातला विद्वान. त्याचे शास्त्र आगारी माघारी पाठांतर होतं. पुराण आगारी माघारी म्हणजे सरळ पण आणि उलटं पण पाठांतर होतं त्याचं. आणि त्यांनी तुकाराम महाराजांना छेड केला. त्यांनी छेड करून कंटाळले. छेड करून शेवटी त्या अभ्यासातून त्याला कळलं की तुकाराम हा तू सामान्य व्यक्ती नाही आहे. मी एकीकडे तागडं घेतलं, वजन काटा घेतला हातामध्ये, सगळं विश्व त्याला मानत. तो सूत्रधारी होता, तो पंडित महान, सगळा न्यायाधीश होता तो. त्यांनी म्हणतो मी असं तागडं हातात घेतलं, एकीकडे तुला ठेवला आणि एकीकडे मी विष्णू भगवंताला ठेवला, परमेश्वर. तुझं वजन जास्त भरलं. म्हणे रामेश्वर भट तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट तुका विष्णू नाही तुझा. तुकारामा तू आणि विष्णू तू नाही, त्याच्यापेक्षा तू महान आहे. तुझी करणी समोर आहे. विष्णू कुणी पाहिला आहे? विष्णू कुणी पाहिला आहे? म्हणून आगारी भागारी असताना म्हणून शेवटी त्याने त्रास दिला का काय म्हणून त्याने शिजलं नाही. आपल्याला आयतं घेऊशी वाटत नाही, ते पण फुकट. खोटं विकत घेतोय ज्ञान, खोटं ज्ञान विकत घेतोय, खरं ज्ञान फुकट घ्यायला. आता हे जे खरं आहे जगामध्ये मला आव्हान आहे या गोष्टीला. जेवढं बी मी बोललं सांगितलं ते पण छोट्या मोठ्या लोकांनी विद्वानाने मला अडवा हे जे बोललो आहे का त्यांना उत्तर आहे माझ्याकडं. शास्त्राचं उत्तर आहे. तुम्ही शास्त्र खोटं ठरवणं आजपर्यंत जगात पैदा झाला नाही कोण, आणि होणार सुद्धा नाही आहे. आणि होणार पण ते पुरूप आहे माझ्याकडं. मग भले तू किती मोठा असेल, तुला जग मानत त्याशी कर्तव्य नाही आहे. शास्त्रात बसत नाही. राहिला जनतेचा प्रश्न. जनता तुली मोठी म्हणते. जनताला वेडं सांगितलं. तू का म्हणे जग हे वेडे गेले खऱ्या देवाचं विसरून. किंवा तुका म्हणे जन हे आंधळे गेले खऱ्या देवाचं विसरून. वेडवाट त्यांनी ठेवली नाही सर्व संतांनी. संत हे फार श्रेष्ठ आहे. 4 वेद 18 पुराण सांगतात की तुम्ही देव हा देवापेक्षा श्रेष्ठ आहे. देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्यामध्ये पॉवर आहे. त्यांच्यामध्ये पॉवर सामान्य पॉवर नाही आहे. थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो. आता मला जर एखादी वस्तू लागली तर मला दुकानात जाऊन आणावं लागेल. बघा फरक सांगतो काय फरक आहे. तुम्ही घरात बसून तुम्हाला घरी बसून येणार. काय येणार? तुम्हाला ज्ञान आहे, मोबाईलमधलं ज्ञान आहे. ती कशी येणार, ऑनलाईन कशी पाठवणार ते मी आणायला जाणार. कारण मला ज्ञान नाही ह्याच्यातलं. माझ्यापेक्षा जास्त ज्ञान म्हणजे मोबाईलमध्ये ज्ञान नाही. तसं संतांकडे ते ज्ञान आहे की त्याला धाव द्यावं लागलं. पांडुरंगाला धाव द्यावं लागलं. तुकाराम महाराजांची 30 रुपयाला एक हे दे ना. तुकाराम महाराज मग ते निळोबाराय होते. निळोबाराय म्हणून तुकाराम महाराजांचे भक्त होते. शेवटी त्यांना तुकाराम महाराज गेले, त्यांनी धावा करत होते. शेवटी धावा केला त्यांनी की पांडुरंग त्यांना भेटायला गेले. तुकाराम महाराजा भक्ताला पहिले निळोबाराय मी आलोय, देवाला परत पाठवण्याची ताकद हे कुणात. आणि सांगीवाडीनं प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला गेले. त्याला म्हणले तुला इथं बोलावले कुणी? तुकाराम महाराजांचे भक्त म्हणले निळोबा तुला इथे बोलावले कुणी? प्रार्थीले वाचून आलासी का? तुला मी आवाजच दिला, तुला हाकाच नाही मारली, तुला आलाच का निर्लज्जासारखा? लाज बिजा काय वाटत नाही तुला? मी तुकारामाचा धावा करतोय. इथे तुझं बोलावले कुणी? प्रार्थीले वाचून आलीस का? आम्ही तो तुकाचा धावा करीत असतो. शेवटी त्या पांडुरंगाला तुकारामाचं रूप घ्यावं लागलं. आता देव जो नटरंगी आहे तो काय करू शकत नाही. शेवटी दर्शन द्यावं लागलं तुकारामाला. आणि ते देवाने मान्य केलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तुकाराम. म्हणून तुकारामाच्या नावातच राम कोणता सांगितलं? तू का राम स्वतःच आपले लक्षात येत नाही. खूपच छान. ज्ञानदेव, ज्ञानदेवाच्या याच्यामध्ये ज्ञानदेव कुठला आहे माहिती सांगितलं. ज्ञान हे झालं तोच ज्ञानदेव.
व्हेरी नाईस. मस्त. माऊली स्वतः सांगते. मी येते काका एक दिवस. एखादा शिक्षक आहे, शिक्षक चांगला उत्तम शिक्षण देतो, चांगलं सर्व काय चांगले देतो, वाईट वगैरे नाही काय ना, चांगलं शिक्षण देतो. मग त्याचं वर्णन करून त्याचं शिक्षण आपल्याला उतरणार नाही आहे. त्यांनी दिलेलं घेतलेलं ज्ञानाने आपण तरल्या जाणार आहे. आपण काय घेतो हे महत्वाचं. हां, आणि ते आपण तरल्यानंतर मग ते समाधान त्याला आहे शिक्षकाला. हां. बरोबर आहे. त्यालाही आनंद, त्यालाही आनंद. त्यांनी सुद्धा कष्ट घेतलेलं, सरांनीच कष्ट घेतलेलं यश आलं, आपण उतरलो. म्हणून आपण तरी तारी जणाला जड मुलांचा उद्धार केला. म्हणून आपण तरुण दुनियाला तारा. शहाण्यांना कोण पण सांगेल, शहाण्यांना कोण पण सांगेल, पण साधू संतांची अशा लोकांना सांगितलं, आडमार्गी नर जे जातील त्यातून काढील तोची ज्ञानी खरा तुझ्याशी तारी वेळोवेळा. हां हां. आणि नेमके आजच्या तारखेला छोटा मुख बडी बात बोलतो मी तुम्हाला ताई. माझ्यासारख्या मुखातून ह्या गोष्टी येतात, ते पंडिताकडून येणार नाही ऐकायला तुम्हाला. तुम्हीच पंडित आहे, किती छान सांगितलं. कुठे शिकला? शिक्षण पण नाही माझं, 4थी नापास आहे मी. एवढं कसं काय ज्ञान नाही? हां. वारीला जातं का? वारी तर करतो ना, तो अभ्यासाला म्हणतो. मी मानतो अवघड आहे अभ्यास, मानतो, कबूल करतो. तर तो सोपा पण आहे. अभ्यास आहे बहु अवघड, पण तो केल्याने होत आहे. आधी केलीची पाहिजे. अभ्यास आहे बहु अवघड, पण तो केल्याने होत आहे. सांगायला वेळ जाईल, रात्रंदिवस तरी शास्त्र हातात नाही माझ्या. गुरुपे ह्याचा कसा सोपा जाईल माझ्या. आता एखाद्याला जर म्हणलं आपण, हां म्हैस उचल किंवा बैल उचलणार का? नाही. कसं सोपं ते सांगतो मी तुम्हाला. आणि एखाद्या शेतकऱ्याच्या मुलांनी पारड जन्मलं, गायला वासरू जन्मलं, आणि त्यापासून त्यांनी सुरुवात केली उचलायची. दररोज उचलायचा, दररोज एकही दिवस खाडा नाही. तो पहिल्यापासून उचलत असल्यामुळे तो किती मोठा जरी झाला, 1000 किलोचा वजन झाला, तर त्याला उचलल्या जाणार. कशाने सोपा गेला? अभ्यास. कोणता अभ्यास केला? रोज त्याला उचलायचा. म्हणून अभ्यास आहे अवघड, पण तो केल्याने होत आहे. आधी केलीची पाहिजे. म्हणून आधी केलं पाहिजे, त्याला महत्व आहे. महाराज म्हणतो, कल करो सो आज करो तो अभी.